देखिला नंदाचा सावळा, देखिला नंदाचा अति आनंदाचा पुराला, अति आनंदाचा पुराला सावळा, देखिला नंदाचा सावळा, देखिला नंदाचा काळी घोंगडी हातामध्ये काठी, काळी घोंगडी हातामध्ये काठी, गोधन चारी यमुने काठी, गोधन चारी यमुने काठी सावळा, देखिला नंदाचा सावळा, देखिला नंदाचा. एखादा अभंग कोणतं गायला? अभंग का काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पाये जीव थोडा, ठेविता हा पाये जीव थोडा, ठेविता हा पाये जीव थोडा, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई, सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश, करुणी सायास शिखविती, करुणी सायास शिखविती, करुणी सायास शिखविती, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई. तर असं माझं म्हणणं की संसार तर आपला सतत चाललेला आहे, किती बी केला तर संसार पुढं आणि आपण त्याच्या पाठीमाग, तरी पण संसार गाठणार नाही. तर तेवढं संसार बाजूला टाकून महिलांनी एकतरी वारी करावी. आता एवढंच तुम्ही माऊली म्हणला तर मला पांडुरंग भेटल्यासारखं वाटलं. माझ्याकडून कसं का होईना साधं माझं ऐकून घेतला तुम्ही, पण मी तुम्हाला की एक पांडुरंगच मी समजिते. मला माझ्या महिलांना आणलं एकतरी वारी करा, तर मला म्हणत होते मला चलणं होत नाही, ही माझी अडचण होती. पण मला पांडुरंगापासून आलं जाता कसं का होईना मी तिथपर्यंत आले. तर तसं सगळ्या महिलांनी पण यावं. आनंद कसा वाटतो माऊली? आता थोड्या दिवसात आपण पांडुरंगाचे दर्शन घेणार आहोत. आता कसं लेक पहिल्यानं माहेरला कशी जातीय, कशी ओढ असते, तसं एक सगळ्याचं पण ती माहेरच आहे. सगळ्याला सावळा प्रभ्रम बघाय भेटणार आहे. मग ह्याच्यात आनंद कुठं जाणवरच नाही, कसा होईल ते कळणारच नाही ना. बरं, व्यवस्थेच्या बाबतीत कसं वाटलं? व्यवस्था कशी झाली, काय नाही, जेवणाची व्यवस्था कशी झाली? सगळी एकदम चांगली, कुठंच कमी पडलं नाही. ते सोबतच हा मुकामाला देखभाल करायला
त्याच्यामुळं काय टंचाई कुणाला येणार आहे? नाहीतरी आपल्या ज्या मार्गावर पालखी मार्गावर होत्या काय काय जेवणाची व्यवस्था वाटली लोकांनी थोडं सांगा ना. नाही, सगळीकडचं चांगलं आहे, कुठंच कमी पडलं नाही असं. हो. धन्यवाद तुम्हाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.